अर्थ खातं राष्ट्रवादीचं होतं ते राष्ट्रवादीलाच मिळेल. राज्याच्या अर्थ खात्यासंदर्भात हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. अर्थ खात्याबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचा मुश्रीफांचा दावा. शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित. 6,22,000 शेतकरी कर्जमुक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कंत्राट देताना कंपनी पाहायची असते, कंपनीच्या मागे कोण हे पाहिलं जात नाही. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. विनायक राऊतांसह 6 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर. जादूटोणा प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. रमेश म्हात्रेला महाराष्ट्र बंदी, गोव्यात राहण्याचे आदेश. मुंबईच्या महापौरांना बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी. अधिकृत आयडीवर मेल. शेअर बाजारासह मेट्रोही उडवण्याचा इशारा. अभिजित दिपके पीएसआयवर भडकले. भेटायला येणाऱ्या लोकांना अडवत असल्याचा आरोप. दिपकेंनी पीएसआयला घराबाहेर जायला सांगितलं. नंदुरबारचे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींना अटक. माजी खासदार हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं. जरांगेंनी निवडणुकीत उभं राहावं. भाजपा आमदार प्रवीण दरेकरांचं आव्हान. आमदार पाडण्यासाठीही जरांगेंना शुभेच्छा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरूमध्ये राष्ट्रीय महाअधिवेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाही. व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांकडून शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल. निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा. राज्यभरातील महिला संघटना बळकट करण्याचे प्रयत्न. मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर. सभा नाही, थेट समाजाशी संवाद अभियान. धाराशिव, सोलापूरसह सांगली, सातारा, कोल्हापूरचा दौरा. राज्यात 30,000 शिक्षकांची भरती. पसंतीक्रम देण्यास 11 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश. संभाजीनगरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक. नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप. भंडाऱ्यात 4 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीनं स्वतःलाच जखमी केलं. भंडाऱ्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार. 2 वर्षापूर्वीही भोगली 14 महिन्यांची शिक्षा. असेल ते असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत.